दही इनोचा अजिबात वापर न करता आज बनवूयात जाळीदार असा घरच्या मोजक्या साहित्यामध्ये खमण ढोकळा. त्यासाठी मी एका बाउलमध्ये 3 टेबलस्पून साखर घालून घेते. त्यानंतर 1 TSP लिंबूसत्व. कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये हे लिंबूसत्व सहजपणे मिळालं जातं. 1.5 TSP मीठ. चवीप्रमाणे मीठ घातलं तरीही चालेल. चिमूटभर हिंग, थोडंसं किसलेलं आलं, 1 कप पाणी, 2 टेबलस्पून रिफाईंड तेल टाकून 2 ते 3 मिनटं छान हे फेटून घेऊयात. फेटून घेतल्यानंतर ज्या कपाने पाणी घेतलं त्या कपाने अशा प्रकारे दाबून दाबून गच्च भरून आपण सुरुवातीला 1 कप बेसन टाकून व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर पुन्हा एकदा 1 कप बेसन टाकून हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. चिमटभर हळद आणि पाव चमचा अजून पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून एक 10 मिनटं बाजूला ठेवूया. 10 मिनटानंतर 1 टेबलस्पून खाण्याचा सोडा, अर्धा टेबलस्पून पाणी घालून व्यवस्थित मिक्स करावे. तेल लावलेलं इडली प्लेटमध्ये बॅटर घालून मध्यम आचेवरती 15 मिनटं ही ढोकळा इडली वाफवावी. कढईमध्ये राई, कढीपत्ता, हिरवी मिरची, 1 कप पाणी, थोडंसं मीठ, साखर, हिंग घालून पाण्याला छानपैकी उकळी काढावी. पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, जिरे, थोडासा तयार झालेला ढोकळा, 1 चमचा दही, चवीप्रमाणे मीठ घालून हे सर्व जिन्नस गरजेनुसार पाणी घालून वाटून घेऊया. हलकासा ढोकळा थंड झाल्यानंतर प्लेटमधून काढून घेऊन आता त्यावरती तयार केलेले हलकेसे कोमट असलेले फोडणीचं पाणी घालून या ठिकाणी गुजराती स्टाईल जाळीदार खमण ढोकळा तयार.